नमस्कार शेतकरी बंधूंनो, देहात व्हर्च्युअल फील्ड डे मध्ये आपले स्वागत आहे, ज्यामध्ये आपण DHM 4041 मक्याच्या बियाण्याच्या खास वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊ। म्हणजे बिट्टीचं वजन 15% आलंय आणि दाण्यांचं वजन किती आलंय 85% आलेलं आहे। गांधी भेटणार आपल्याला। जेवढं जास्त उत्पन्न, जेवढं जास्त गंज, तेवढं जास्त उत्पन्न। ठीक आहे, याचं मुख्य वैशिष्ट्य आहे। चला तर मग देहातच्या टीम कडून जाणून घेऊया DHM 4041 शेतकऱ्यांची पहिली पसंती का ठरलाय। मित्रो नमस्कार, देहातच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो। मी भूषण बोरसे ॲज अ कॅटेगरी हेड वेस्ट झोन पाहतो। मित्रो आज आपण जमलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर मधल्या सिल्लोड तालुक्यात देऊळगाव बाजार या गावामध्ये। मित्रो आपल्या शेतकऱ्यांमुळे आपल्याला सौभाग्य भेटले जे देहातचं क्रांतिकारक वाहन आहे, जे येणाऱ्या काळात आपण देणार आहोत, देहात 4041। तर या वाहनाविषयी आपण सखोल माहिती आज घेऊ। तर मित्रो जसं म्हटलं की सिल्लोड तालुका हे मक्याचं आगार आहे, म्हणजे सर्वात जास्ती मका इथं जो महाराष्ट्राचा मक्याचा विषय जरी काढला तर सिल्लोडचं नाव अग्रस्थानावर असतं। तर कारण इथं सेल्स आणि ओव्हरऑल फार्मरचं पोटेन्शियल आणि लागवड जी आहे फार मोठ्या प्रमाणात होत असते। जसं आज बघतोय की कापसानंतर मका ही मेजर कॅश क्रॉप म्हणून गणलं गेलेलं आहे। तर आज आपण मित्रो देहात 4041 याची प्रमुख वैशिष्ट्य काय काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊ। वाहनाची ठळक वैशिष्ट्य आहे की एकरी झाडांची संख्या जी आहे जवळपास 28 ते 30 झाडं एकरी असतात। त्याच्यामुळे तुमचे नंबर ऑफ क्रॉप वाढतात, नंबर ऑफ कणसं वाढतात, कणसं वाढल्यामुळे तुमचं उत्पन्न वाढतं। दुसरं वैशिष्ट्य युनिफॉर्म क्रॉप तुम्हाला बघायला भेटतील। असं कुठं नाही की कमी जास्त, युनिफॉर्म तुम्हाला साईज, युनिफॉर्म त्यांचं प्लांट पॉप्युलेशन आणि जर्मिनेशन 100% तुम्हाला इथं बघायला मिळेल। याच्या व्यतिरिक्त या प्लांटची वैशिष्ट्य आहे की तुमचे क्रॉप जे आहेत युनिफॉर्म तर आहेतच, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हिरवा चारा पण होणार आणि त्याच्या व्यतिरिक्त उत्पन्न पण होणार आहे। ठीक आहे, हे सेकंड वैशिष्ट्य। थर्ड वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जे लागतं याचं जे आपण शेलिंग पर्सेंटेज विचार केला, शेलिंग पर्सेंटेजचा विचार केला तर जवळपास 85% शेलिंग पर्सेंटेज भरतं। 85% हे जर दाण्या टक्केवारीमध्ये विचार केला, जर आपण 100 किलो कणस घेतले तर जवळपास बिट्टीचं वजन 15 किलो आणि दाण्यांचं वजन जे आहे जवळपास 85 किलो दाण्यांचं वजन भरेल। हेच तुम्हाला जास्त नफा देऊन जाणार आहे, जास्त उत्पन्न देऊन जाणार आहे। मित्र आपण पाहू शकतात की याची जी दाण्यांची लाईन जी आहे जवळपास 16 लाईन याच्यामध्ये आहेत आणि बिट्टीची साईजही बघू शकतात आपण, कारण नंबर ऑफ दाणे, नंबर ऑफ लाईन सर्वात जास्त आहे। आणि एंड ऑफ द डिस्कशन जो फार्मरचं उत्पन्नामध्ये विचार केला तर तुम्हाला उत्पन्न हा भरघोस देऊन जाणारा मका आहे। मित्रो याच्या व्यतिरिक्त या पर्टिक्युलर देहात 4041चं प्रमुख वैशिष्ट्य आहे की याचं कॅप्सूल सारखे दाणे आहेत। कॅप्सूल सारखे दाणे असल्यामुळे नंबर ऑफ लाईन जास्त बसतात आणि तुमचं कणसाचं वजन जे आहे ते सर्वात जास्त भरघोस उत्पन्न देऊन जाणार उत्पन्न होतं आहे। तर मित्रो याच्या व्यतिरिक्त जसं सांगितल्याप्रमाणे याची नंबर ऑफ झाडांची संख्या जास्त आहे आणि हे येणारं क्रांतिकारक। तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की येणाऱ्या खरीप हंगामात बिलकुल तुम्ही याचा लागवड करावी आणि भरघोस उत्पन्न घ्यावं। जय देहात। नमस्कार, मी प्रताप तांदळे देहात या कंपनीमध्ये ॲग्रोनॉमिस्ट म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहे। आज आपण देहात या कंपनीचे जे मक्काचे वाहन आहे 4041 त्याच्या संदर्भात माहिती आपण जाणून घेऊया। आता तुम्ही बघू शकता की आपण 4041चं जर झाड बघितलं तर ते 7 ते 8 फुटापर्यंत वाढलेलं आहे आणि पान जे बघितलं ते रुंद व हिरवा असल्यामुळं याची उत्पादन क्षमता जास्त आहे। आता आपण मक्काच्या कणसाच्या बद्दल जाणून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता की मक्काचं जे कणीस आहे ते गाढद नारंगी रंगाचं आहे। याच्या ओळी जर बघितल्या तर त्या 16 ते 18 ओळी आहे। एका ओळीमध्ये आपल्याला 38 ते 40 दाणे तुम्ही बघू शकता। त्याच्यामुळं याची उत्पादक जी क्षमता आहे ती सर्वाधिक आहे। बिट्टीचं वजन जे ते 15% आणि दाण्यांचं वजन 85% असल्यामुळं आपल्याला भरघोस उत्पन्नाची हमी या देहातच्या 4041 वाहनापासून मिळू शकते। चला तर मग ऐकूया आपल्या शेतकरी बंधूंकडून ज्यांनी आपल्या शेतात DHM 4041 लावले आहे आणि जाणून घेऊया त्यांचे अनुभव। माझं नाव प्रकाश सांडू सोन्ने, राहणार देऊळगाव बाजार, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। 4041 मक्का चांगली आहे। याचं लेंडोर बीममध्ये लहान आहे, लाईनी 40 ते 41 दाणे। मक्काची हाईट 7 ते 7.5 फूट आहे। मक्काचं कणूस 3 ते 3.5 फुटावर लागतं। या मक्काचा चारा बी खूप चांगला आहे, ॲव्हरेज बी चांगली देईल असं वाटतं मला। जनावरांना कुट्टी करता फार छान आहे, याच्यात गोडपणा बी आहे। शेतकऱ्यांना मी सांगेल की मी बी लावलेली आहे, तुम्ही बी लावा। धन्यवाद।